नमस्कार, मी श्रीकांत घुले. सरकारनामा स्पेशल या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. अजय बारसकर यांच्यानंतर आणखी एका सहकार्याने मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केलेत. माझ्या विरोधात ट्रॅप लावण्यासाठी सरकारनं काही माणसं ठेवली आहेत असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. तर याच्याशी सरकारचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलंय. पाहूयात. अजय बारसकरांनंतर आणखी एका सहकार्याचा आरोप. मिळून सुद्धा गोंधळ घालायचा, कारण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय. सरकारचा ट्रॅप, 40 लाख घेऊन आरोप. जरांगेंचा दावा, 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. सरकारचा संबंध नाही, शंभूराज देसाई यांचं स्पष्टीकरण. जरांगे विरुद्ध महायुती सरकारमधील लढाईचा नवा अंक आता सुरू झालाय. मराठ्यांना 10% आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात मंजूर केल्यानंतरही जरांगे सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर ठाम आहे. जरांगे सरकारवर नाराजी व्यक्त करत असताना मराठा आंदोलकांमधील अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावर आले. अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केल्यानंतर बारसकर एका मंत्र्यांच्या सांगण्यावरून आरोप करत असल्याचा दावा जरांगे यांनी केलाय. त्यावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय. 19 वर्ष संघर्ष करतोय मी, तुला एका दिवसात घंटा आणि सरकारलाही सांगतो, आणि तो जे नेत्या बरोबर पळतो त्यालाही सांगतो, आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो, आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागे त्यालाही सांगतो. तुमच्यामुळं, तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटोळ होणार आहे. अजय बारसकर ही मराठा आरक्षणाचं जे आंदोलन उभं राहिलं, माननीय जरांगे पाटलांनी केलं, त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर होते. आता हे त्यांच्या अंतर्गत गोष्टी आहेत. म्हणजे हे जे काय जरांगे पाटलांच्या बरोबर काही ठराविक मंडळी हे सगळं नियोजन करत होती, त्यांच्यातल्या काही गोष्टी बाहेर येत आहेत. आता हा सरकारचा ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण ह्या जरांगे पाटलांच्या बरोबर मराठा आरक्षणामध्ये सहभागी असणाऱ्या लोकांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळं त्या आता एक गोष्टी बाहेर येत आहेत. अजय बारसकर यांनी जरांगेंच्या भूमिकेवर संशय घेऊन गंभीर आरोप केले. या घटनेला 24 तास उलटण्याच्या आतच जरांगेंसोबत आंदोलनात कार्यरत असलेल्या संगीता वानखेडे यांनी देखील जरांगेंवरती गंभीर आरोप केले. स्वतंत्र आरक्षण मिळालं काय, वावगं काय याच्यामध्ये? स्वतंत्र आरक्षण मिळालंय, कशाला कुणाच्या ताटातलं घेताय? मागणी काय होती? आरक्षण मिळावं, मिळालं ना. अडचण काय आहे मग आता? अरे हे शेंबड्या लेकरालाही कळेल. आरक्षण मिळालंय, स्वतंत्र आरक्षण मिळालंय, टिकणारं आरक्षण मिळालंय, मग आपलं का टिकणार नाही? म्हणजे काय, सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा, कारण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय. त्यानंतर आक्रमक झालेल्या जरांगे यांनी बारसकरांवर गंभीर आरोप केले. बारसकरांनी 40 लाख घेतले आणि ते बलात्कारी आहेत असा आरोप जरांगे यांनी केला. तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालंय, ऐकू माहिती मला ती 40 लाख रुपये सुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईत जातो. अहो एका दिवसात याला एवढे चॅनल उपलब्ध होते कसे? मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. यांनी विनय भंग केला आमच्या गावात. आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी, पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. यांनी कशाला महाराजाचं नाव लावायचं बरं? त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं, कारण तू बलात्कार करणार आहेस, त्याला महाराज नाव शोभत नाही. या आरोपांनंतर संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या जरांगेंनी यामागे सरकारचा ट्रॅप असल्याचा दावा केला. शिवाय ट्रॅप लावण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी 15 ते 16 माणसं पेरली असा आरोप जरांगेंचा आहे. 3 तारखेचा रस्ता रोको असा झाला पाहिजे की या भारतात असा रस्ता रोको कधीच झाले नसतील. इतक्या ताकदीनं जिल्ह्यातल्या लोकांनी 3 तारखेची तयारी करा. दर दिवस यायला तर काही अडचणच नाही, घरातून उठायचं आणि रस्त्यावरती यायचे. दर दिवसचा एकदम सोपा विषय, आपण आपल्या गावातून आपण करता ही सोपा विषय, पण 3 तारखेला पुरा जिल्हाच एकत्र यायचा. त्याच्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यानं 3 तारखेला त्या रस्ता रोकोत लाखोच्या संख्येने शांततेत सहभागी व्हायचे. जरांगे पाटलांनी संयम बाळगला पाहिजे. सारखं जनतेला विठीला धरायचं, वयस्कर माणसांना जाता आलं नाही. आणि आता काल जरांगे पाटील काय म्हणतायत, वयस्कर माणसांनी पण उपोषणाला बसा. म्हणजे तुम्ही विठीला धरताय का लोकांना? हे करू नका. आज हा प्रश्न सुटलेला आहे, आणि जो थोडा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतला म्हणताय त्याच्या बाबतीत सुद्धा सरकार अभ्यास करतंय. त्यामुळे जरांगे पाटलांनी संयम पाळावा एवढंच आम्ही त्यांना सांगू. हे संपणार नाही, हे मारुतीचं शेपूट आहे.
एक झालं का एक झालं का एक. वृद्ध लोकांना, वयस्कर लोकांना बसवलं. एक तर त्यांना कुणाला डायबिटीज असतोय, हार्टचा प्रॉब्लेम असतोय. कुणाचा विचार करत नाही आहे. तो फक्त स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार करतो. याच्यातला कुणी माणसाला काही जर झालं तर त्याची जबाबदारी या जरांगेवर. हा मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून याला अरेस्ट करून याच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे. दुसरीकडे मराठ्यांना आरक्षण दिल्याचा गुलाल सरकार उधळत असतानाच जरांगेंनी 3 मार्चला प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोकोची घोषणा केली आहे. त्यावर जरांगे यांनी संयम बाळगावा हे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. यावरून भुजबळांनी देखील जरांगेंवर तोंडसूक घेतलं. आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या जरांगे पाटलांना मराठा समाजानं अक्षरशः डोक्यावर घेतलं. पहिल्यांदाच जरांगेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप झालेत. आजवर राजकीय सारीपाटावरील सर्व डावपेच उधळून लावलेले जरांगे हा डाव कसा उधळून लावतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.